राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे प्रतिपादन। शेतकऱ्यांना मिळणार लवकरच दिलासा, मात्र राज्य सरकारने कर्जमाफीची तारीख तरी जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी। लाडकी बहीण योजना तब्बल 26 लाख महिलांवर होणार कारवाई। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असून आता 26 लाख महिलांवरती कारवाई करण्यामध्ये येणार आहे। पडताळणी सुरू। राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। राज्यातील अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून सरकारची जिल्ह्यांनी आर्थिक मदतीची घोषणा झाली असल्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कमही हस्तांतरित केली जाणार आहे। त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची देखील रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। नेमका आता पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे, सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय। शेततळ्यासाठी 2 लाखापर्यंत मिळणार अनुदान। शेतकऱ्यांसाठी सरकारची योजना। शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्थिकरणासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत अनुदान मिळणार असून योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान। देशभरातील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईचे 3200 कोटी वितरित। केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांनी दिली माहिती। शेतकऱ्यांना दिलासा, तर उर्वरित 8000 रुपये देखील लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होणार जमा। कृषी मंत्र्यांची माहिती। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता। हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी। सतर्कतेचा देखील इशारा। राज्यातील बहुतांश ठिकाणी आता जोरदार पावसाचा अंदाज। शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि आता बाजारामध्ये दर वाढले। आवक घटल्याचा परिणाम। कुठे कमी अधिक प्रमाणामध्ये विक्रीसह मिळतोय मालामाल भाव। सध्या सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा। राज्यातील शेतकऱ्यांची लवकरच कर्जमाफी होणार। आम्ही आश्वासन दिले ते पूर्ण करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। मोबाईल ॲपने फोटो काढायचा आणि स्वतःच्या शेताचा पीक पेरा नोंदवायचा। राज्यभरातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याचे आव्हान। 14 सप्टेंबरपर्यंत मुदत। कांदा दरातील घसरण रोखा। केंद्रीय अर्थमंत्र्यांना साकडे। नाशिक जिल्ह्यातील 3 खासदारांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांचे वेधले लक्ष। दुष्काळाचे सावट। राज्यभरामध्ये खरीपाची पिके धोक्यात। राज्यातील बहुतांश ठिकाणी आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। पिके धोक्यामध्ये असल्याचे चित्र। कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनेचा यल्लागार। राज्यभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता सरकारच्या विरोधामध्ये शेतकरी संघटनांनी यल्लागार पुकारला असून आता आंदोलन करण्याचा देखील सरकारला इशारा। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। गत सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर झाली असून यामध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 261 कोटी रुपये, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 6 कोटी रुपये अशा प्रकारे रकमेचे वितरण केले जाणार आहे। गत वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर झाली असून यामध्ये आपल्याला 2 जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती, त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही संपली आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। पीक विमा कंपन्यांना कडक इशारा। पीक विमा कंपन्यांना इशारा देत कृषी मंत्र्यांनी सांगितले की जर पीक विमा कंपन्यांनी निर्धारित वेळेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही तर त्यांना 12% व्याजासह दंड भरावा लागेल। तसेच व्याज थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल, अशा प्रकारची माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली। कापूस लागवड घटली 2.5 लाख हेक्टरने। केवळ 6 जिल्ह्यांमध्ये लागवडीची सरासरी ओलांडली। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मे महिन्यामध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे कापसाची लागवड दरवर्षीपेक्षा अधिक होण्याचा अंदाज होता, मात्र कापूस लागवड यंदा घटली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। 2.5 लाख हेक्टरने कापूस लागवड यंदा घटली।
सोयाबीन दर पोहोचले हमीभावाच्या जवळ. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 8 दिवसांपासून आवक कमी असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सध्या तरी आता सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा होत असल्याचे चित्र कायम आहे. सोयाबीनवर रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, शेतकऱ्यांचे होत आहे नुकसान. उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. नुकसान भरपाई देण्याची देखील शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र. शेतकऱ्यांना पीक विम्याचे 921 कोटी रुपये मिळणार. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील गतवर्षीच्या खरीप हंगामातील सुमारे 15,25,707 शेतकऱ्यांना सुमारे 809 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे. त्याशिवाय आता रब्बी हंगाम 2024-25 मधील 95,548 शेतकऱ्यांना सुमारे 112 कोटी 27 लाख रुपये सुद्धा या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत. म्हणजेच की दोन्ही मिळून राज्यातील शेतकऱ्यांना आता 921 कोटी रुपयांची भरपाई ही थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल, अशी माहिती देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली असून आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती म्हणजेच की जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 921 कोटी रुपयांचा पीक विमा जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे आता राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. देशातील लाखो शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे पीक विम्याचे वाटप सुरू. शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे. देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात असल्यामुळे आता देशातील लाखो शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होत आहे. डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे. मराठवाड्यात नद्यांवरील बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणीसाठा. शेतकऱ्यांची चिंता मिटली. 879 प्रकल्प 66%. मोठे आकरा धरण 79% भरले. शेतकऱ्यांची चिंता मिटली. काहीसा दिलासा. उजनी धरण 100% भरलं. पुणे, सोलापूर आणि नगरकरांना मोठा दिलासा. पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेलं उजनी धरण 100% फुल झालं असल्यामुळे पुणे, सोलापूर आणि नगरकरांना दिलासा. पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले आहे. सोमवारी म्हणजेच की 11 ऑगस्टपासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे. तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की आता 11 ऑगस्ट म्हणजेच की सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना आता दिलासा. वर्षभर धीर धरला, गरजेनुसार विक्री केले. सोयाबीन संपले आणि बाजारामध्ये आता दर वाढले. शेतकऱ्यांच्या आशेवर फिरले पाणी. चालू आठवड्यामध्ये पुन्हा 200 रुपयांची वाढ पाहायला मिळत आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्या आता सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. मात्र आता शेतकऱ्यांकडे सोयाबीन नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले असल्याचे चित्र. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाई जाहीर झाली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे. राज्यामध्ये जून 2025 मध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग आणि सप्टेंबर 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये धाराशिव, छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याकरिता सरकारच्या माध्यमातून 368 कोटी रुपयांची रक्कम ही आता मंजूर झाली असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, बीड, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार. केळीचे भाव गडगडले. 15 दिवसांमध्ये 400 रुपयांचा फटका. केळी उत्पादक चिंतेमध्ये. भावाच्या तफावतीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका. विदेशी जाणाऱ्या केळीला 1800 रुपयांचा दर. एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्यामध्ये विदेशामध्ये जाणाऱ्या केळीला 2200 रुपयांवर भाव होता, परंतु ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये केळीच्या दरामध्ये आता चांगलीच घसरण पाहायला मिळत आहे. सध्या 1800 रुपयांचा दर मिळत असल्याचे चित्र. राहता बाजार समितीमध्ये कांद्याला 1800 रुपये प्रति क्विंटलचा दर. राहता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त 1800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी कांद्याची 8799 गोण्यांची आवक झालेली होती. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आता लवकरच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. यामुळे आता राज्यातील लाखो शेतकऱ्यांना
चांगलाच दिलासा मिळणार आहे। राज्यातील साधारणतः 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट डीबीटी अंतर्गत आता नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 6 हप्ते जमा झाले असून 7वा हप्ता नेमका कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा असून आता ही देखील प्रतीक्षा संपली आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 5 ते 6 दिवसांमध्ये ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। जुन्या पीक विमा योजनेतील त्रुटी नव्या योजनेमध्येही कायम राज्यभरातील शेतकऱ्यांची सरकारवरती तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। जुन्या पीक विमा योजनेतील त्रुटी आता नव्या योजनेमध्ये देखील कायम असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारने ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बंधनकारक करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे। केंद्र सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळत आहे। केंद्र सरकारने आता विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स बसवणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला। शेतकऱ्यांच्या खात्यावरती 921 कोटींची थेट भरपाई जमा करण्याचे काम सुरू झाले आहे। 11 ऑगस्ट 2025 सोमवार या दिवशीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे। तब्बल 921 कोटी रुपयांचा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे। तब्बल 921 कोटी रुपयांचे वाटप सुरू झाले। जैव ऊर्जा धोरणासाठी 7,000 कोटी प्रस्तावित, 1.5 लाख कोटींची उलाढाल अपेक्षित मसुदा देखील सादर झालेला आहे। राज्याच्या जैव ऊर्जा धोरणाचा मसुदा तयार झाला असून जैव ऊर्जा धोरणासाठी 7,000 कोटी प्रस्तावित करण्यामध्ये आले असून 1.5 लाख कोटींची या ठिकाणी उलाढाल अपेक्षित असल्यास देखील सध्या पाहायला मिळत आहे। मसुदा सादर झालेला आहे। कापूस कोंडी हटवण्यासाठी सरकारचा हस्तक्षेप गरजेचा, भारताच्या एकूण कापड निर्यातीमधील तब्बल 35% कापड अमेरिकेला निर्यात होतं, पण अमेरिकेने आता भारताच्या कापडावर एकूण 50% शुल्क जाहीर केले असल्यामुळे सरकारने या ठिकाणी हस्तक्षेप करणे गरजेचा। विदर्भ मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। राज्यातील बहुतांश ठिकाणी आता पावसाचा अंदाज पाहायला मिळत आहे। विशेष करून आता विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विजांसह पावसाची दाट शक्यता पाहायला मिळत आहे। हवामान खात्याचा हा अंदाज असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। तर शेतकरी मित्रांनो, प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।